नमस्कार, मी केदार कुलकर्णी. चैतन्य वास्तू ॲस्ट्रॉलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओचा जो विषय असणार आहे हा काही आपल्या जेम्सस्टोन आपण जे नवरत्न घालतो त्या संदर्भात माझा हा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, आपण बऱ्याच कुंडली मार्गदर्शनामध्ये आपण आपल्या कस्टमर्स जे क्लायंट्स आहेत त्यांना आपण योग्य रत्न सुचवतो. रत्न आपण ही घालताना खूप त्याची शुद्धता, त्यानंतर आपल्या कुंडलीमध्ये असणारे स्थानं, त्याचे कसे आपल्याला परिणाम मिळतील ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून आपण ती रत्न धारण करायला हवी. रत्नांची शुद्धता, नंतर लॅब टेस्टेड सर्टिफिकेट्स, ओरिजिनल जेम स्टोन्स हे सुद्धा आपण तपासून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आजकाल मला एक फार मोठा एक प्रश्न येतो की सर आमच्या घरामध्येच यांच्याकडे पाचू होता, या व्यक्तीकडे पाचू होता किंवा पुष्कराज होता, माणिक होता, तर हा आम्ही घातला तर चालेल का? तर याला मी नाही असं उत्तर देईन. कारण काय असतं मित्रांनो की रत्न हे जे आहे हे खूप रत्नांचा जो प्रभाव असतो हा आपल्या शरीरावर होत असतो आणि एक त्याच्यात आपली कॉस्मिक एनर्जी आपल्या बॉडीसोबत त्याची बॅलन्स होत असते व्हॉटएव्हर. आणि आपण आपल्या कुंडलीमध्ये निगेटिव्ह एनर्जी निघून जाण्यासाठी आपण ते रत्न वापरत असतो. हीच आपण जर दुसऱ्यांना जर दिली तर आपल्यातली जी निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी जी गोष्ट आहे ती दुसरीकडे ट्रान्सपरंट व्हायला नको. त्याच्यामुळे माझा हा या गोष्टीला नाही असं उत्तर असेल की आपण कोणालाही रत्न जेव्हा आपण सुचवतो तेव्हा रत्न हे नवीनच घेतले गेले पाहिजे. ह्याचे त्याला हे असा अंधाधुंद कारभार आपल्याला नाही चालत. नंबर 2, आज बरेचसे कस्टमर्स क्लायंट माझ्याकडे येतात की आवश्यकता नसतानाही तुम्ही शनीचा निलम गुरुजी आम्हाला कोणीतरी दिला आहे, सरांनी दिलेला आहे, आम्ही बाहेर कोणा पत्रिका दाखवली होती, गुरुचा पुष्कराज घातला आहे. एक तर व्यक्ती अशी होती की त्यांच्या 6व्या-8व्या स्थानामध्ये पुष्कराज, शुगरची हिस्ट्री आणि त्यानंतर त्यांना तो पुष्कराज दिला गेला होता. तसं 8म स्थानामध्ये शनी असताना निलम रत्न दिला गेला होता. तर मला असं वाटतं की आज जे बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टींमध्ये कुंडलीचा पूर्ण अभ्यास न करता, कुंडलीचं प्रॉपर मार्गदर्शन न नीट देता आपण आपला जो स्टोन आहे तो स्टोन फक्त आपल्याला त्यातून फक्त पैसा कमवणं हा उद्देश नसावा असं मला वाटतं की आज जे मार्केटमध्ये चाललंय. परंतु आज माझ्याकडे मी जे कुंडली मार्गदर्शन करतो, कोणालाही रत्न आपण देताना आपण पूर्ण कुंडलीचे ॲनालिसिस करतो. त्या ग्रहाचा त्यांच्या कुंडलीवर होणारा परिणाम काय असेल, तो कुठल्या स्थानामध्ये असेल. तसेच मित्रता, शत्रुता, शुभ अशुभ ग्रह सुद्धा बघितले जातात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर बुधाचा पाचू घातला तर तुम्ही पुष्कराज घालू शकत नाही. मंगळाचा पोवळा जर तुम्ही घातला तर बुधाचा पाचू घालू शकत नाही. असे एक 2-3 मी उदाहरण दाखल तुम्हाला मी सांगतोय. आणि रत्नांमध्ये मित्रांनो खूप ताकद असते. आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह दोष आहेत ते निवारण व्हायला आपल्याला खूप मदत होते. भाग्यस्थान, लाभस्थान, त्यानंतर धनस्थान, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात. मुळात काय की 6वं स्थान, 8वं स्थान, 12वं स्थान हे त्रिकस्थान मानले जातात कुंडलीमध्ये. तर शक्यतो 6वं, 8वं आणि 12वं स्थानाचे आपण रत्न हे घालायला नको. खूप एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये, जसं विपरीत राजयोग काही गोष्टींमध्ये असतो तेव्हा तुम्ही त्या रत्नांचा वापर करू शकता. त्या रत्नांचा तुम्ही घालून त्याचा प्रभाव वाढवू शकता आणि तुमच्यात पॉझिटिव्हिटी तुम्ही आणू शकता. आपल्याकडे 9 रत्न असतात आणि 84 असे उपरत्न आहेत आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये. आणि बरेचसे ज्योतिषशास्त्रामध्ये पहिल्यापासून आध्यात्मिक जप, आध्यात्मिक मंत्र, काही ग्रहांचे दान आणि ग्रहांची रत्न घालणं हे पूर्वापार संस्कृतीपासून आपल्याकडे हे चालत आलेलं आहे. त्यामुळे आपण हे रत्न घातली गेली पाहिजे. परंतु काय की त्यात परत एक गोष्ट अशी आहे की रत्न ही शुद्धता तपासली गेली पाहिजे, लॅब टेस्टेड पाहिजे, ओरिजिनल सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर आपल्या कुंडलीचा पूर्ण अभ्यास करून त्या गोष्टी आपण त्या घेतल्या पाहिजे. कुठल्याही ज्योतिषशास्त्राकडून तुम्ही किंवा माझ्याकडून सुद्धा तुम्ही तुमची कुंडली दाखवून तुमच्यासाठी कुठलं योग्य रत्न आहे ते आपण तुम्हाला सुचवू शकतो. आणि आपल्याकडे ओरिजिनल लॅब टेस्टेड सर्टिफाईड जेम्स सुद्धा आपल्याकडे मिळतात. तसेच रुद्राक्ष सुद्धा आपण त्या सोबत देतो. रुद्राक्षासाठी मी नंतर एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे. रुद्राक्षाची सुद्धा आपण माहिती मी देणार आहे. आता आपण रत्नांची माहिती आपण बघून घेऊयात. नंबर 1 म्हणजे सूर्यग्रहाचं रत्न जे आहे ते माणिक आहे. माणिक हे लालसर रंगाचं, डाळिंबी रंगाचं रत्न असतं. ते आपण सूर्याचा प्रभाव आपल्या कुंडलीमध्ये, सूर्याची स्थिती कशी आहे ते बघून देत असतो. नंबर 2, चंद्राचा मोती नावाचं रत्न असतं. त्याचं सुद्धा आपण कुंडलीमध्ये चंद्राचं स्थान कसं आहे, तो कुठल्या स्थानात आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे आपण त्याची स्थिती सगळी जाणून आपण चंद्राचा मोती आपण लोकांना घालायचा सल्ला देतो. नंबर 3, पोवळा ज्याला आपण मुंगाई असं म्हणतो. हा इटालियन मुंगा पोवळा ही जात असते.
त्याच्यामध्ये ट्रायंगल आणि कॅप्सूल असे दोन प्रकार असतात. ट्रायंगल किंवा ट्यूब आपण ज्या गोष्टी आहेत त्यानुसार आपण ते कुंडलीनुसार आपण देतो. तर तो परत तिथे तेच गोष्ट आली की आपल्या कुंडलीमध्ये तो कुठल्या स्थानात आहे, काय आहे. शक्यतो मांगलिक ज्यांची कुंडली आहे त्या विशेषतः व्यक्तींच्या कुंडलीमध्ये ॲग्रेशन जास्ती असतात, ती एनर्जी जास्ती असते, त्यामुळे ते एनर्जेटिकपणा जो आहे तो त्याला मॅच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण बऱ्याच जणांना मांगलिक लोकांना पवळा देताना आपण हा खूप विचारपूर्वक देतो. नंबर 3 रत्न आहे बुधग्रह. त्याचं रत्न असतं पाचू. हिरव्या रंगाचं मित्रांनो हे रत्न असतं. त्याच्यामध्ये सुद्धा आपण बुध हा वाणी, कम्युनिकेशन स्किल, त्यानंतर तुमचा बिझनेस, व्यापार या क्षेत्रासाठी सुद्धा आपण तो वापरतो. तर ते सुद्धा आपण सगळ्या कुंडलीचा अभ्यास करूनच आपण देतो. नंबर 4 गुरुचं पुष्कराज. पुष्कराज रत्न जे आहे ते पिवळसर रंगाचं असतं. याला पुष्कराज आपण असं म्हणतो. गुरुग्रहाचं रत्न पुष्कराज. ते सुद्धा आपल्या कुंडलीमध्ये ग्रहाची स्थिती बघून आपण ते घालण्यास देतो. गुरु हा कर्माचा, भाग्याचा कारक आहे. संतान प्राप्ती, तसे वैवाहिक सुख, लेडीजच्या कुंडलीमध्ये आपण वैवाहिक सुखासाठी सुद्धा आपण गुरुचा विचार करतो. गुरुबळ आपल्या कुंडलीमध्ये कमी पडत असेल तर आपण त्या गुरुचं पाठबळ वाढवून घेण्यासाठी सुद्धा पुष्कराज आपण वापरतो. त्यानंतर शुक्र मित्रांनो. शुक्र तर खूप आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, लक्झरियस सगळ्या गोष्टींचा कारक जो शुक्र ग्रह असतो. त्याचं रत्न हिरा असतं. त्याचं उपरत्न एक जर्कन असतं आणि एक मोझोनाईट आणि ओपल असे त्याच्या उपरत्न आहेत. तर ते आपण उपरत्न सुद्धा आपण घालताना खूप गोष्टींचा आपण विचार करतो. हिरा हा सगळ्यांनाच परवडत नाही, कारण हिरा खूप महागडे रत्न असतं. त्यात परत आपल्या शुक्राची परिस्थिती आपल्या कुंडलीमध्ये कशी आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सगळं विचार करून आपण शुक्राचं रत्न हिरा किंवा त्याचं उपरत्न आपण जास्ती ओपल किंवा झिरकॉन किंवा मोझोनाईट हे असे आपण रत्न आपण त्यांना सुचवतो. त्यानंतर शनीचं कारकत्व जे आहे ते शनीचं आपल्या कर्मण्या देवता म्हणूनच शनी असतो. शनी आपल्या कर्मावर आणि आपल्या कर्मस्थानामध्ये जर चांगलं त्याचं फळ देत असेल तर आपण शनीचं नीलम नावाचं आपण रत्न आपण कस्टमर्सला देत असतो. हे नीलम रत्न निळसर रंगाचं असतं. पण शनीचा जो नीलम आहे हे रत्न आपण देताना खूप विचारपूर्वक घातलं गेलं पाहिजे. कारण शनीचा नीलम जो रत्न आहे त्याचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इफेक्ट जो आहे हा आपल्यावर थोडा विपरीत परिणाम करू शकतो. त्यामुळे आपण नीलम रत्न घालावं, परंतु योग्य ज्योतिषाचा सल्ला घेऊन, योग्य तुमच्या कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन तो आपण घातला गेला पाहिजे. नंतर राहूचं रत्न गोमेद असतं. ह्याला आपण गोमूत्राचा जो रंग असतो त्यासाठी आपण तो असतो राहूचं गोमेद नावाचं रत्न. आणि केतूचा आहे तो केतूचा लसण्या, त्याला आपण कॅट्स आहे असं आपण त्याला म्हणतो. तर शक्यतो राहू आणि केतूचा आजकाल मंडळी मला कस्टमर क्लायंट लोकांकडून असं ऐकायला मिळतं की राहू केतूचे काल सर बरोबर असला की तुम्ही राहू केतूचं गोमेद किंवा लसण्या ते तुम्ही घालायला पाहिजे. पण शक्यतो मित्रांनो शनीचा नीलम, राहूचा गोमेद, केतूचा लसण्या हे जे रत्न आहेत हे रत्न आपण खूप काळजीपूर्वक घातलं गेलं पाहिजे. ह्या गोष्टींचं शनी, राहू, केतू हे जे पापग्रह आहेत ह्या पापग्रहांचं आपण उपासना व्हायला पाहिजे, तेवढे मंत्र व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल समजा आपलं जप दान व्हायला हवं. त्यानंतर आपण सगळ्या शेवटी आपण या शनी, राहू, केतूचं आपण जप ह्या सगळ्या गोष्टींचा आपण तिथे रत्न द्यायचं का नाही द्यायचं त्यावर आपण विचार केला जातो. अजून एक फॅक्टर असा असतो मित्रांनो याच्यामध्ये की आपल्या शरीराचं वेट किती आहे त्या वेटनुसार आपलं एक स्टँडर्ड ठरलेले असतात. तिथे किती कॅरेटचं आपण द्यायला हवं त्याची एक मात्रा असते. जसं आपण एका डॉक्टरकडे गेल्यानंतर जेव्हा 500 mg, 250 mg किंवा आपले 750 mg त्या mg पॉवरची आपल्याला ती गोळी दिली जाते. त्यानुसार आपण रत्न देताना प्रॉपर त्याच्या होरोस्कोपची अनालिसिस, कुंडलीची अनालिसिस करून त्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, काय आहे त्यानुसार आपण त्याचं किती कॅरेटचा हवा ते आपण त्यानुसार आपण तो सुचवतो. दुसरी गोष्ट आपल्या कुंडलीमध्ये त्या ग्रहांच्या दशा, महादशा, अंतर्दशा कुठल्या आहेत हे सुद्धा खूप तपासून बघणं गरजेचं असतं. त्यानुसार आपण ते रत्न आपण सर्वांना सुचवला जातो. मला असं वाटतं की ही प्राथमिकरित्या आपली नवग्रह आपली जेम्सची माहिती जी आहे एवढी पूरक आहे. तुम्हाला तुमच्या कुंडलीचं मार्गदर्शन, तसेच वास्तू विजिट्स, तसं रत्नांचं कुठलं किंवा रुद्राक्षाचा जरी सल्ला मार्गदर्शन हवा असेल तर तुम्ही निश्चित मला संपर्क साधू शकता. मी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर अपॉइंटमेंटसाठी दिलेला आहे. तुम्ही फोन करून अपॉइंटमेंट घेऊ शकता. त्यानंतर आपण कुंडलीची अनालिसिस करून तुम्हाला आपण जेम्सस्टोन, रुद्राक्ष, रत्न याचा आपण सल्ला देऊ शकतो. मित्रांनो अजून एक मला बोलायचं तुमच्याशी. 26 फेब्रुवारीला येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. तर या महाशिवरात्रीच्या निमित्तावर आपण रुद्राभिषेकाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 1 मुखीपासून तर 8 मुखी, 9 मुखी रुद्राक्षापर्यंत
आपण अभिमंत्रित करून रुद्राक्ष आपण आपल्या कस्टमर्स क्लायंट्स लोकांना आपण देणार आहोत। आपण ही जी गोष्ट आहे फेसबुक आपल्या इंस्टाग्राम रीलला सुद्धा आपण अपलोड केलेली आहे। तरी सर्वांना विनंती आहे की ही पोस्ट जरूर बघावी। कोणालाही जर रुद्राक्ष हवे असतील तर तुम्ही निश्चित मला जरूर संपर्क साधू शकता। आपण महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या शुभ मुहूर्तावर आपण रुद्राक्ष अभिमंत्रित करून देणार आहोत। त्यासाठी मी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर देत आहे, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता। असे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, नवग्रहाची आपली जी जेम्सची माहिती आवडली असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा, कॉमेंट्स करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, नवीन माहिती तुम्हाला बघायला मिळेल आणि आपल्या जवळचे जे ओळखीचे जे संपर्कातील लोक असतील त्यांना तुम्ही हा आपला व्हिडिओ शेअर करू शकता। धन्यवाद।